काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. संजय म्हणाला, राजा, महाधनुर्धारी काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट आणि कोणाहीकडून जिंकला न जाणारा असा सात्यकी, द्रुपद आणि द्रुपद राजाचे पुत्र या सर्वांनी आणि सुभद्रा पुत्र अभिमन्यूने हे राजा आपले निरनिराळे शंख फुंकले. या सर्व शंखांच्या एकवटलेल्या नादानी धृतराष्ट्रांच्या मुलांची अंतःकरणं विदीर्ण झाली आणि तो भयंकर नाद पृथ्वी आणि अंतरिक्षातही दुमदुमू लागला. आणखी जे सेनाधिपती होते ते म्हणजे द्रुपद, द्रौपदीचे मुलगे, विशाल बाहूंचा काशीपती, अर्जुन पुत्र अभिमन्यू, सात्यकी, शिखंडी, विराट वगैरे राजे, तेही आपापले शंख सारखे वाजवू लागले. माऊली म्हणतात, तेणे महाघोष निर्धाते शेषकुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोलत समुद्र जळ उसळत कैलासवरी पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा. वर्णन ऐका म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वर माऊली जणू काही ते दृश्य उभं करतात. त्या महाघोषाने घाबरून शेष कुर्म आपल्या डोक्यावरील भूमीचा भार टाकून देण्यास पाहू लागले. म्हणजे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू मंदार पर्वत झोके घेऊ लागले. समुद्राचे पाणी तर कैलासापर्यंत उसळू लागले. पृथ्वी उलटी होण्याच्या बेतात आली. आकाशाला जणू हिसडा बसून नक्षत्रांचा पृथ्वीवर सडाच पडला. सृष्टी बुडाली, देवांचा तर आता कोणी नाही. देव निराधार झाले असा तिन्ही लोकात हाहाकार उठला. दिवस असूनही सूर्य लुप्त झाला. आदिपुरुषाला, ईश्वराला आता कल्पांत होऊ नये असं वाटलं आणि मग तो गडगडाट थांबला. विश्वरचना कायम राहिली. नाहीतर कृष्ण अर्जुनाच्या शंखांच्या ध्वनीनेच प्रलय काळ ओढवला होता. त्या भयंकर नादाच्या प्रतिध्वनीनेच कौरवांचे काही सैन्याची दाणादाण होऊन नाश झाला. हत्तींच्या समूहांचा सिंह जसा लीलेने नाश करतो तसा तो प्रतिध्वनी कौरवांची हृदय भेदू लागला. त्यांचं धैर्य सुटलं आणि ते एकमेकांना सांभाळा सांभाळा अशा हाका देऊ लागले.